हॅलो, आज मी तुमच्यासोबत ना इव्हनिंग रुटीन शेअर करणार आहे. पण त्याआधी आम्हाला जायचं होतं बड्डेला, म्हणून ना चिन्नूचं खाऊ ना इथे लवकरच बनवायला ठेवलं आणि मग त्याचं खाऊ वगैरे खाऊ घातला. आणि नंतर ना इकडे आत्यांचा उपवास होता एकादशीमुळे, म्हणून त्यांच्यासाठी इकडे भगर बनवलं होतं आणि थोडंसं जास्तच बनवलं, कारण हे पण थोडंसं खाणार होते म्हणून. आणि मग नंतर इकडे चिन्नूचं आवरलं वगैरे, कपडे वगैरे घातले आणि मग थोडंसं क्लिप घेण्यासाठी कॅमेरा ओपन केलाच होता, तर ना चिन्नू लगेचच हाय करू लागला. मग नंतर त्याला परत एकदा कर म्हटला की असं छान करू पण लागला. आणि मग नंतर आम्ही आवरून वगैरे गिफ्ट वगैरे घेऊन गेलो बड्डेला. आणि तिकडे गेल्यावर ना बड्डे अजून स्टार्ट व्हायचंच होतं, म्हणून थोडा वेळ बसलो होतो. आणि मग नंतर बड्डे छान असं बड्डे वगैरे झालं. आणि त्याच्यानंतर ना लगेचच आम्ही जेवण वगैरे केलं, कारण चिन्नूला झोप वगैरे येईल, परत रडेल वगैरे म्हणून. आणि मग लगेच बड्डे झाल्यावर जेवण करून घरी आलो. आणि घरी आल्यावर मात्र आमच्या लेकराला काही वेगळंच मस्ती करायचं होतं, बिलकुल झोपायचं नव्हतं. त्याला झोपत होते तरी. मग नंतर ना थोड्या वेळाने छान फ्रेश वगैरे केलं, कपडे वगैरे बदलले, सगळे लाईट वगैरे बंद करून झोपवण्याचा प्रयत्न करत होते, तरी त्याला बिलकुल झोपायचं नव्हतं. असं हॉलमध्ये जाऊन ना पप्पासोबतले लपाछपी खेळायचं होतं. तर असं छान संपला आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो नक्की करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.